MSIDC मध्ये 40,000 कोटी रुपयांचा 150 कामांच्या तसेच एशियन डेव्हलपमेंट बँक अंतर्गत 3,900 कोटी रुपयांचा 22 कामांच्या निविदा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात मुंबईतील आझाद मैदानामध्ये ॲडव्होकेट संदेश ढोणे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। एडीबी अंतर्गत 22 पैकी 20 कामांच्या चढ्या दराने निविदा मंजूर केल्यात। त्यासोबतच मनोर वाडा भिवंडी या कामांची 800 कोटी रुपयांची चढ्या दराने ठेकेदाराशी संगनमताने निविदा मंजूर केलेली आहे। तात्काळ सदर सर्व निविदा रद्द करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे आणि ॲडव्होकेट संदेश ढोणे यांनी केली आहे। नमस्कार, मी संदेश ढोणे, बांधकाम आणि आरोग्य सभापती, जिल्हा परिषद पालघर। आज या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभाग, PWD व इतर नगरपालिका, इतर अनेक यंत्रणांच्या माध्यमातून इथे ब्रिज आणि रस्त्याची कामं हाती घेतली जातात। त्यावर हजारो करोड रुपयाचा खर्च होतो। परंतु काही वर्षापूर्वी काही अधिकारी व काही खाजगी व्यक्ती यांच्या संगनमताने या महाराष्ट्रामध्ये MSIDC नावाचं पायाभूत सुविधा विकास महामंडळ नावाचं महामंडळ स्थापन करण्यात आलं। हे महामंडळच माझ्या दृष्टीने तर भ्रष्टाचार करण्यासाठी फक्त स्थापन करण्यात आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी 150 कामांच्या निविदा या महामंडळाच्या अनुषंगाने प्रदर्शित करण्यात आल्या। या निविदा वाटप करत असताना करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे असा माझा थेट आरोप आहे। हा भ्रष्टाचार जेव्हा समोर आला तेव्हा ब्रिजेश दीक्षित जे याचे संचालक आहेत यांना व संबंधित अनेक अधिकाऱ्यांना भेटून मी ही समस्या सांगण्याचा प्रयत्न केला की ह्यामध्ये हे मर्जीतले आणि मुख्यतः बाहेर राज्यातील ठेकेदार हे नेमून याला करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय। परंतु या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने अजिबात दाद न घेतल्यामुळे मला हा अंतिम आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला आहे। नक्कीच, कारण या राज्यामध्ये अनेक समस्या आवासून असताना का प्यायला पाणी नाही, ग्रामीण भागात रस्ते नाहीत, दररोज शेतकरी मरतोय, असं असताना कर्ज घेऊन एडीबी बँकेकडनं कर्ज घेऊन आणि MSIDC महामंडळाने कर्ज घेऊन जवळजवळ 45,000 कोटी, 40,000 कोटी रुपये MSIDC महामंडळ आणि 4,000 कोटी रुपये एडीबीने कर्ज घेऊन निविदा काढण्यात आला। जे सुस्थितीत रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती कामं काढून एक 10-12% वसुली करून एक खाजगी अधिकारी दीक्षित यांनी, MSIDCचे प्रमुख दीक्षित यांनी, व्यवस्थापक यांनी विनय फडणीस नावाचा एक अधिकारी नेमून, खाजगी माणूस नेमून 10-12% प्रत्येक ठेकेदाराकडनं पैसे घेऊन पहिल्यांदा 50% ॲडव्हान्स घ्यायचे, मग उरलेले 50% काम मिळालं का त्याच्यानं त्याला कामाला ॲडव्हान्स दिले जातात 10% आणि त्याच्यातनं परत ते 5-6% घेतले जातात। अशा प्रकारचा खुलेआम कमीत कमी 5 ते 6,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेले। या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी संदेश ढोणे गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पत्रव्यवहार करतात MSIDC महामंडळ एडीबीकडे, परंतु कुठल्याच पत्रव्यवहाराला ते साधं उत्तरही देत नाही। वेळोवेळी जाऊन भेटतात, माहिती मागवतात, माहितीही देत नाही। त्यामुळे या भ्रष्टाचाराला कुठेतरी ठोस वाचा फोडून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आहेत, देशाचे रस्ते विकास मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, हे जसे भ्रष्टाचारांना लांब करतात तशा प्रकारे आजच्या आज हे विनय फडणीस कोण आहे आणि दीक्षित कोण आहेत यांना जेरबंद करून या भ्रष्टाचाराला वाचा फोडली पाहिजे। प्रियांका सिंह, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई।